हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, अगदी कमी कपड्यातून आपल्याला आषाढी निमित्त परकर पोलका तयार करायचा आहे. तर साडीची रुंदी जास्त असल्यामुळं त्यातला एक 80 सेंटीमीटरचा खणचा कपडा कट करून ठेवलेला होता आणि हा जो जांभळ्या कलरचा कपडा आहे तो ब्लाऊज पीस शिवून उरलेला आहे. तर आपल्याला हे अस्तर मॅचिंग असं दोन्ही पण ह्याला अस्तर नाही भेटलं, कारण घरच्या घरी जे अवेलेबल आहे त्याच्यातून मी हे परकर पोलका तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अस्तर म्हणून थोडंसं मॅचिंग होणारं हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्याच्यातून 2 भाग केलेले आहेत. तर हा मेन कपडा जो आपण परकर बनवणार आहोत त्याच्यापासून. तर 3-3.5 वर्षाच्या मुलीसाठी बनवायचा आहे. तर कमरेला पण पट्टी लावायला लागते. तर मी 3-3.5 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे. तर शिल्लक भाग आपला 17 ते 18 इंच राहतोय, 17 इंच राहतोय बहुतेक. तर ह्याला आपल्याला अस्तर तयार करून घ्यायचं आहे. जे आपण अस्तर कट करून घेतलेलं होतं ते जॉईंट करून घेतलेलं आहे रुंदीमध्ये आणि खालून सुद्धा गोट घातलेला आहे, तुम्ही पुढे बघू शकाल. आणि आता ह्या मेन जो आहे कपडा त्याला आपल्याला अस्तरचा कपडा जॉईंट करून घ्यायचा आहे. त्याच्या आधी आपल्याला आपण कमरेतून काय म्हणतात रुंदीमध्ये जे खणचा कपडा कट केलेला होता तो आधी जॉईंट करून घ्यायचा आहे. तुम्ही पुढचा भाग आणि मागचा भाग असं सेपरेट करू शकता, पण हे जास्त सोपं पडतंय असं मला वाटलं, म्हणून मी अशा पद्धतीने जॉईंट करून घेतलेला आहे. तर ह्याचा आपल्याला घेर तयार करायचा आहे. तर इथे 2 शिलाई देऊन घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर मेन फॅब्रिकला आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे. तर खूप सोपी पद्धत आहे. जिकडून आपण उंची आहे तिकडून पण जॉईंट करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि नंतर कमरेचा भाग जो येतो तिथून जॉईंट करायचा आहे. तर पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं आवाज पावसाचा बाहेरून येतोय, त्याच्याकडे स्किप करा आणि व्हिडिओकडे जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं तर नेमकं मी कसं स्टिच केलेलं आहे ते तुम्हाला समजेल. तर अशा पद्धतीने हे अस्तर जोडून घ्यायचं आहे आपल्याला. तर या चॅनलवरती शिलाईचे आणि क्राफ्टचे वेगवेगळे व्हिडिओ अपलोड होत असतात. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला कोणते कोणते वेगळे व्हिडिओ बघायला आवडतील क्राफ्टच्या संबंधित आणि स्टिचिंगच्या संबंधित ते पण मला सुचवा, त्यानुसार मी व्हिडिओ बनवेल. तर अशा पद्धतीने आपण मेन फॅब्रिकला हे अस्तर असं जॉईंट करून घेतलेलं आहे. तर खूप सोपी पद्धत आहे ही. तर आता आपल्याला काय करायचं आहे, घेर जो आहे त्याच्यासाठी प्लेट पाडून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर डायरेक्ट येत असेल मशीनवरती तर तुम्ही तसं करू शकता, पण मी असं केलेलं आहे कारण एकसारख्या प्लेट याव्यात म्हणून. तर असं प्लेट पाडायच्या आहेत आणि आपल्याला तिथं पिनअप करून घ्यायचं आहे. तर सर्वसाधारण कंबर 20 इंचाची आहे, 20-21 अशी. तर मी एक्स्ट्रा अशी 3 इंच ठेवलेले आहे. तर संपूर्ण घेर जो आहे कमरेचा तो 24 इंचाचा होतो, कारण आपल्याला पुढे नाडा पण करायचा आहे बांधायला, त्याच्यासाठी ते एकदम इझिली व्हायला पाहिजे याच्यासाठी. तर बघू शकताय अशा पद्धतीने प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत, पिनअप करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावरून एक छान अशी शिलाई मारून घ्यायची आहे. तर शिलाई मारून सुद्धा तयार आहे, बघू शकताय. आता इथे आपल्याला काय करायचं, ज्या बाजूने उघडा आहे तिथून काय करायचं, थोडंसं आपल्याला एक पाव इंच असं दुमडायचं आहे आणि तिथून शिलाई मारून घ्यायचं आहे 3 इंचापर्यंत दोन्हीही भाग. अशा पद्धतीने हे झालेलं आहे तयार. आणि काय होतं, आपण जेव्हा बेल्ट लावतो ना तेव्हा एकदम डायरेक्ट लावायला गेलो दोन्ही भाग जॉईंट करून तर थोडंसं ते येत नाही, त्याच्यामुळं मोकळं असतानाच लावून घ्यायचं. तर अशा पद्धतीने स्कर्ट तयार झालेला आहे किंवा परकर तयार झालेला आहे. आता आपण वरचा टॉप जे आहे ते तयार करूया. टॉप बनवण्यासाठी अगदी खूपच म्हणजे खूपच कमी फॅब्रिक होतं माझ्याकडं, तर त्यातून सुद्धा मी कशी ॲडजस्टमेंट करून केलेलं आहे ते तुम्हाला दिसेल. तर 20 छाती आहे, त्याचा 4था भाग घेऊन इथं मी मार्किंग केलेली आहे. तर गळा रुंदी 2 टाकलेली आहे, शोल्डर 5 आहे आणि छाती 5 + 2 इंच घेतलेली आहे आणि उंची पूर्ण टॉपची तुमच्या मर्जीनुसार घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर मी इथं 13 इंच वगैरे घेतलेली आहे. तर शिवून तेवढीच होईल, 13, 12.5 वगैरे होईल. तर खूप सोपी पद्धत आहे. ह्याला मी स्लीव्ज वगैरे लावण्याची भानगड केलेली नाही आहे, कारण फॅब्रिक खूपच कमी होतं माझ्याकडे. तर यातूनच किती छान असं तयार होतं आहे बघा पुढे. तर हे अस्तर कट करून घेतलेलं आहे आणि जसंच्या तसं फॅब्रिकवरती लावून मी फॅब्रिकसुद्धा कट करून घेतलेलं आहे. मला वरचा टॉपसुद्धा खणाचाच बनवायचं होता, पण खण कापड खूप म्हणजे खूप कमी होतं माझ्याकडे, म्हणून मी असं
हे जे आहे ते बनवून घेतलेलं आहे, जे कपडा आहे माझ्याकडं त्याच्यातूनच बनवून घेतलेला आहे. तरीसुद्धा खूप छान बनलेलं आहे. आणि ह्यालाच तर क्रिएटिव्हिटी म्हणतात. सगळं आपल्याकडं अवेलेबल आहे आणि मग आपण त्यातून काहीतरी छान तयार करतोय. मग त्याच्यामध्ये असं काही थ्रिल नाही आहे. आपल्याकडं साहित्य कमी आहे आणि त्याच्यातून आपण काहीतरी छान करण्याचा प्रयत्न करतोय. याच्यामध्ये मला थोडंसं वेगळं वाटते, तर मी ते प्रयत्न केलेला आहे. तुम्हीसुद्धा असाच प्रयत्न करा. तर मागचा गळा कट करून घेतलेला आहे सुरुवातीला आणि त्याच्यानंतर पुढचा गळा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. दोन्ही एकदाच कट केलेले नाही आहेत. मागचा कमी आहे आणि पुढचा थोडासा जास्त ठेवलेला आहे त्याच्यासाठी. तुम्ही तुमच्या आवडीने कोणताही शेप देऊ शकता. इथे याच ब्लाऊजची थोडीशी लेस होती माझ्याकडे, त्याच्यासाठी मी इथे चौकोनी आकार दिलेला आहे. तुम्ही गोल देऊ शकता किंवा पंचकोनी देऊ शकता, कसंही तुमच्या आवडीनुसार. तर बघू शकता इथं मेन फॅब्रिकला थोडंसं कमी पडत होतं उंची, त्याच्यामुळे मी माझ्याकडे एक साधा कॉटनचा कपडा होता तो घेतलेला आहे आणि तिथं जॉईंट करणार आहे. पुढे तुम्हाला दिसेलच. तर हे जे मेन फॅब्रिक आहे ना जांभळ्या कलरचं, ते असं शायनी वगैरे नव्हतं, कॉटन सिल्क होतं. त्याच्यामुळं माझ्याकडे कॉटनचा कपडा होता साधा अस्तरचा. तुम्हाला जाणवणारसुद्धा नाही की तिथे मी अस्तर लावलेला आहे, अस्तरचा कपडा यूज केलेला आहे. तर अशा पद्धतीने छान एकदम फिनिशिंगसहित लावलं तर आपल्याला वाटणार पण नाही. तर बघू शकताय गळा तसंच ठेवून घेतलेला आहे आणि हे जे मुंडा वगैरे आहे ते कट करून घेतलेला आहे. दोन्ही पण, पुढचा एक भाग आणि मागचा एक भाग. पूर्ण उंचीमध्ये कपडा असा रुंदीला कमी पडत होता म्हणून मी असा आडवा ठेवून घेतलेला आहे कपडा. त्याच्यामुळे ह्याची डिझाईन जी आहे मोराची ती बुट्टी ती थोडीशी अशी आडवीमध्ये आली, पण ठीक आहे आता तेवढंही असं काही ऑड वाटत नाही. तर ही जी लेस आहे त्याला मी असं जॉईंट करून इथे पुढे लावणार आहे गळ्याच्या तिथे. तर हा जो कपडा आहे बघा, तो इथे जॉईंट करणार आहे वरच्या बाजूने आणि दोन्ही बाजूने छान अशी लेस लावून घेणार आहे. तर खूप छान त्याला लुक आलेला आहे, पुढे बघू शकाल तुम्ही. तर आता हा जो मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर तो सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून गळ्याला आणि मुंड्याला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि हा मागचा भाग आहे. मागच्या भागाला मी टक्स दिलेले आहेत. तर मध्यभागी 3 इंच एवढे टक्स तुम्ही देऊ शकता, तुमची जर म्हणजे गरज असेल तर. नाहीतर मग बंद वगैरे बांधू शकता. माझ्याकडे इथे कपडा कमी होता त्याच्यामुळे फिटिंगसाठी असे छान यावर टॉप बसावं म्हणून मी टक्स देऊन घेतलेले आहेत. तर बघू शकता किती छान पार्ट तयार झालेला आहे. बघू शकता इथे खूप छान असं तयार झालेलं आहे, सुंदर असा पर्कल पोलका. तर कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच सुंदर नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय. थँक्यू.